जय महाराष्ट्र. मी सचिन बाळकृष्ण पाटील. बृहन्मुंबई महानगरपालिका 2026 ची निवडणूक प्रभाग क्रमांक 29 मधून लढवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला ही उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी इथला अधिकृत उमेदवार आहे. सचिन साहेब, तुमच्या प्रभागातील नागरिक आज कोणत्या मूलभूत समस्यांसाठी संघर्ष करत आहेत? बघ, आता गेली 8.5 वर्ष म्हणजे 5 वर्ष इलेक्शन, त्यानंतरची 8.5 वर्ष तुम्ही बघताय की मुंबई महानगरपालिका ही उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित चालू होती. पण हा जो काही सावळा गोंधळ झाला आहे त्यामुळे सगळी सिस्टमच कोलॅप्स झालेली आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं जे आर्थिक गणित होते ते तर कोलमडलंच आहे, पण जी खालची जमिनीवरची सिस्टीम आहे, स्वच्छता म्हणा, पाणी म्हणा, गटारे म्हणा, इन्फ्रा म्हणा, सगळ्याच बाबतीमध्ये मुंबईकर हा त्रस्त झालेला आहे. आणि माझ्या प्रभागातही त्याच सगळ्याच्या मूलभूत गरजा आहेत. पाण्याचं आहे म्हणा, स्वच्छता आहे, कचऱ्याचं नियोजन म्हणा, हे काहीच म्हणतात पूर्ण बोजवारा वाढलेला आहे. अशी सध्या परिस्थिती आहे. सचिन साहेब, जसं तुम्ही सांगितलं तर त्याबद्दल निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे त्या समस्या सोडवण्यासाठी तुमची ठोस योजना त्याबद्दल काय असणार? बघा, निवडणूक जिंकल्यानंतरपेक्षा निवडणूक नसताना सुद्धा ना शिवसैनिक म्हणून आम्ही सतत लोकांची कामं करत आहोत. मग कचरा असेल, मग SWM आपल्या डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करून ती कामं करायची, लादी करणं किंवा गटारं किंवा ढापे किंवा इतर कोणत्याही ज्या इन्फ्रा आहेत त्याचे डॅमेजेस असतील ते आम्ही मेंटेनन्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना घेऊन हे करत आलेलो आहे. हे मूळ इथले जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांचं तेवढी म्हणतात ना की ही सगळी कामं करण्याची मानसिकता नाही आहे. म्हणजे निवडणुका तोंडावरती लोकांना फक्त आश्वासनं द्यायची आणि नंतर सगळं वाऱ्यावर सोडून दिलं जातं, असा हा प्रकार इथे घडत आहे. तर त्यासोबतच महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी खूप सारे प्रश्न उद्भवतात. तर त्याबद्दल तुम्ही कशा प्रकारे तुमच्या योजना किंवा तुमचा पाठपुरावा तुम्ही करणार? आता महिला सुरक्षेच्या बाबतीत म्हटलं तर मी माझ्या वचननाम्यामध्ये पण दिलेलं आहे की इथे आम्ही पूर्ण हा जो एरिया परिसर आहे तो आपण CCTVच्या सर्व्हिलन्स म्हणजे बसवतो. आपण CCTV कॅमेराज आहेत, पोलीस आहे, पोलिसांचे आमचे चांगले संबंध आहेत, संपर्कही असतो. जास्तीत जास्त गस्त घालून इथे गुन्हेगारी प्रवृत्तींना इथे म्हणतात ना आळा कसा घालता येईल किंवा त्या कायमच्या कशा नष्ट होईल त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहोत. आणि जसं शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो वचननामा दिलेला आहे त्याच्यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना जे काही प्राधान्य दिलेलं आहे किंवा 700 फुटाच्या घराची जी प्रॉपर्टी टॅक्स जो माफ करण्यात येणार आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मुंबईकरांसाठी आपण करणार आहोत. तर आता एका निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेसाठी कशा प्रकारे आव्हान देऊ इच्छिता? मी जनतेला एकच सांगेन की मुंबईची ओळख पुसायची नसेल तर आपण सगळ्यांनी ठाकरे जो ब्रँड आहे ठाकरेंच्या पाठीशी उभं राहावं. आणि मुंबईची जनता म्हटली की त्यात सर्व भाषिक आले, मराठी आले, गुजराती आले, हिंदी भाषिक आले, साऊथ इंडियन आले, उत्तर भारतीय बांधव आले, सगळ्यांनी एक येऊन मुंबईचं मुंबईकरण टिकवण्यासाठी, मुंबईचा जो मान आहे या देशामध्ये किंवा जगामध्ये जागतिक दर्जावरती तो टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये मुंबई महानगरपालिका आणि नागरिकांच्या सोयीसाठी, नागरिकांच्या सुविधांसाठी, नागरिकांच्या आरोग्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, सिनियर सिटिझन्सचे आणि तरुणांसाठी जी विरंगुळा केंद्र आणि मैदान होते, या सगळ्या गोष्टींचा एक प्लॅन्ड असा तो कार्यक्रम असायचा. पण हे कुठे आता गेल्या प्रशासक आल्यापासून हे कुठे गेल्या दिसत नाही आहे. पण सत्ताधारी पक्ष हे प्रशासकांना फक्त चालवत आहेत आणि मूळ नागरिक मुंबईकर हा या सगळ्या सोयी सुविधांपासून पूर्णपणे वंचित आहे. येत्या 15 तारखेला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. मी सर्व मुंबईकरांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी जो आपल्याला संविधानाने हक्क दिलेला आहे मतदानाचा तो प्रत्येकाने बजवावा आणि मुंबईच्या रक्षणासाठी, मुंबईच्या संरक्षणासाठी, मुंबईच्या स्वच्छतेसाठी, मुंबईच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी, मुंबईच्या युवकांच्या म्हणतात ना हितासाठी, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या उत्तम दर्जाच्या शिक्षणासाठी आपण सगळ्यांनी ठाकरेंच्या मशालीला, इंजिनला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या तुतारी वाजवणारा माणूस या 3 निशाणी जिथे इथे असतील ते तुम्ही भरघोस मतदान करून तिथल्या स्थानिक उमेदवारांना जिंकवावे. मी या प्रभागातून लढतोय आणि मी 3 नंबरला माझी निशाणी आहे मशाल. तर 3 नंबर सचिन बाळकृष्ण पाटील मशाल या चिन्हासमोरील निळं बटन दाबून आपणही मला चांगल्या मताने निवडून द्यावं. आणि एक म्हणतात ना, मी नक्कीच निवडून येईन
पण त्यात आपल्या सगळ्यांचाही सहभाग असावा अशी मी आपल्याला इथे आवाहन करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.